हे गाईस, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. आज पण कामाला गेलो नाही. मग अशी जिमला जायचं होता, पण हे मॅडमला सोडायचं होतं. जाऊ दे, सोडूनच जातो आता डायरेक्ट. चालू सोडायला कॉलेजला. आता पण लास्ट एक्झाम आहे तिची. उद्यापासून मी फ्री मग पाहिजे ते करेन. मग आता जातो, तिला सोडतो, तिकडनं डायरेक्ट जिमला जातो. बनीला कॉल करतो, बोलतो निघालो मी. चला भेटू पुढे. तर हे गाईस, मी आलो होतो जिमला. बनीला फोन केला, पण बनी बोलतो की मी नाही येत जिमला, तू जा. बनीशिवाय मला काही करता येत नाही. तर आता मी जातो, फक्त कार्डिओ करतो. कार्डिओ करून मग जातो घरी. तर हे गाईस, माझा वर्कआउट झाला. फक्त 15 मिनटं धावलो बस, बाकी काहीच नाही केलं. मला कंटाळा आला. रील स्क्रोल करत बसलेलो, रील स्क्रोल केले. आता आला कंटाळा, बोललो जातो घरी. फोन चार्ज नाही, फोनला चार्ज लावतो, भेटूया नंतर. तर हे गाईस, खूप दिवसांनी मला केस कापायची होती, पण मी त्याच्याकडे केस कापतो. तो गेलेला गावाला. तर आता तो आला आहे. त्याचा फोन आलेला की सर मैं आ गया हूँ, आप आ जाओ. तर आता जातो, केस कापतो. खूप बेकार दिसते, जंगलीसारखं झालो एकदम. तर हे गाईस, मी निघालो आता. जातो केस कापायला. त्याला बोललो हॉटेलला जायचं. त्याला वाटलं, खरं वाटलं हॉटेलला जायचं. बंटी म्हणून एक आमचा मित्र आहे, म्हणजे भावासारखा आहे मोठ्या. त्याला बोला बंटी आलाय, मॅपलला बोलवलंय. मॅपल हॉटेल आहे, ते अपोजिटलाच माझा सलून आहे. तिकडे चाललो. त्याला बोलून मॅपलला जायचं, तर बंटी आला. बंट्या कशाला आला? बंट्या कसं काय आला? बंट्या बाहेर, तिकडे बाहेर. त्याला बोललो नाही द्यायचं. आला उठून लगेच पोहून धुवून जातो, केस कापतो. चला तर गाईस, मी आलो आता सलून मध्ये. तुम्ही बघू शकता, हा आहे सलून. नीताच पा कुठे चालला? जातो आतमध्ये, बसतो, केस कापण्याची. नंतर काही आता आलेलो इथे केस कापायला. आलो तर बघा कोण दिसला. माम. आणि हा आहे बेस्ट केस कापणारा. हिरो इज रेडी. हे गाईज, फायनली आता टाइम आला केस कापायचा. आता असं आहे, आता बघू कसा होतो. थोड्या वेळाने लोक भेटू पुढे. गाईज, झाले माझे केस कापून, बघू शकतात तुम्ही. हा हिल, आपला हेअर स्टायलिस्ट. तुम्हाला यायचं असेल ना तर इकडेच यायचं, खेवरा सर्कलला. नीतास हेअर नेल मेकअप अकॅडमी. भाई इकडे यायचं. आहिल एक नंबर कापतो भाई. काय त्याला ती हेअरस्टाईल सांगायची, ती का सांगा. तो सगळं एकदम पॉवर. आता बघा, मला एकदम ओजी गँगस्टर बनवलं ना एकदम फुल. माम इकडं, मामचे पण केस त्यांनीच कापलेत. फुल पॉवर. गाईस, आता आलो ग्राउंडला प्रॅक्टिस करायला. तर आता पोरांची रिएक्शन बघू. पवार काय बोलतो? क्रिकेट चाललंय, सगळे येत आहेत, सुट्ट्या आहेत म्हणून येतात. हा, अजून हो टकल्या काय येतंय असं उजेडत आहे. आई तरी पण काय येतंय, ती पण काय असू दे, लॅपटॉप सोडणार नाही भाई. काम करत असतो. काय काम करतो भाई एवढा? काय हा? तू समजव भाई. बँजोची ऑर्डर असली नाही, बँजोची ऑर्डर असली की रिक्षेत लॅपटॉप वाजवणार है ना. क्रिकेट मध्ये बेंचवर लॅपटॉप वाजवणार आहे ना. जाम बिझी माणूस आहे बाबा तो, जाम. वाईट. आमच्या टीमचा फिनिशर बघू, 6 मारतो की नाही. झिंका 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 झिंका. सो हे गाईस, आलो घरी, फिरून खेळून आलो. आता टाइम झाला ब्लॉग एंड करायचं आहे ना बघू. सो बोल, लाईक करा. बोल बोल. सो लाईक करा. तुम्हाला ब्लॉग आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये आणि मला असंच सपोर्ट करत राहा. बाय बाय. बोल बघू, बाय बाय.